नमस्कार मंडळी. आज आपला व्हिडिओ सेफ्टीबद्दलच आहे. पण पतंग आता आपण पाहतो आहे, पतंग उडवणं सुरू झालेलं आहे. मुलं त्यात गुंतले गेलेले आहेत. पतंग उडवणं म्हणजे खरं म्हणजे फार आनंदाची गोष्ट. उडत्या पतंगाला पाहणं, आकाशात वावरताना म्हणजे खूपच आनंद होतो. ते बघताना, उडवतानाही सगळ्या लोकांना मजा येते. हा एक खूपच चांगला खेळ आहे. पण यात जे धोके असतात ते समजून घ्यायला पाहिजे. मुलांना इतका इंटरेस्ट असतो की ते बेभान होऊन जातात, त्यांचं लक्ष राहत नाही. उदाहरणार्थ गच्चीवरून किंवा रस्त्यावरून किंवा मैदानावरून उडवताना त्यांचं आजूबाजूला बिलकुल लक्ष राहत नाही, इतके ते त्याच्यात गुंतून जातात. यामुळे मग अपघात होतात. गच्चीवर जर कठळे नसतील आणि अशा ठिकाणी तो उडवत असेल कोणी मुलगा, तर साहजिकपणे त्याला धोका जास्त आहे. रस्त्यावर उभं राहून उडवत असेल तर वाहनांपासून त्याला धोका आहे. मैदानात खास खळगे असतात, गड्डे असतात, त्या ठिकाणी तो उडवत असेल, त्याचं भान नाही राहिलं तर तिथे त्याचा अपघात होऊ शकतो. आणि अजून दुसरा जो एक धोका आहे या पतंगाच्या ह्याच्यात, तो मांजामुळे. मांजा आजकाल इतके टफ असतात, सहजासहजी तुटत नाही. त्याच्यामुळे मग हाताला जखमा होतात, हात कटला जातो. पण हात कटणं वेगळं आणि अत्यंत गंभीर अपघात म्हणजे आपल्या मानेला होऊ शकतो, डोळ्याला होऊ शकतो. तुम्ही जर स्कूटर किंवा मोटरसायकलवर जर हा धोका जास्त असतो. रस्त्यावर कटलेल्या पतंगीचे मांजे पडलेले असतात, ते आपल्या गळ्याला चिरू शकतात आणि फार गंभीर अपघात होऊ शकतो. यासाठी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. जाताना किमान तेवढं लक्ष ठेवायला पाहिजे की कुठे पतंगाचा मांजा कुठे आडवा पडलेला नाही. आणि यात काळजी काय घ्यायची? काळजी अशीच आहे की लोकांनी मुलांना सावध करत राहावं. एखादी पतंग कटल्या गेली की ती पकडण्यासाठी मुलं बेभान धावत जातात. त्यांना सूचना द्यावी, त्यांचं काउन्सिलिंग करावं की बाबा असं करू नका, एवढं बेभान होऊन धावू नका, लक्ष द्या. आणि जे हा जो गळा चिरण्याचा भयंकर प्रकार होऊ शकतो, त्यातला सावध राहणे हा एक उपाय. आणि दुसरं, अशा दिवसांमध्ये गळ्याला स्कार्फ किंवा मफलर लावावं, ज्याच्यामुळे हे होणार नाही. आणि पर्टिक्युलरली हा अपघात तीव्र टू व्हीलरसाठी होतो किंवा टू व्हीलरवाले स्पीडमध्ये असतात आणि त्याच्यामुळे त्यांना जास्त अपघात होऊ शकतो. चालणाऱ्यालाही होऊ शकतो, पण चालणाऱ्याला कदाचित एवढा होणार नाही. म्हणून सगळ्यांना ही सावधगिरीची सूचना करायची वाटते की पतंगाचा आनंद जरूर घ्या, पण सावध राहा आणि आपल्या गळ्याची काळजी घ्या. तुम्ही जर स्कूटरवर मोटरसायकलवर जात असाल तर. आज दुसरा पॉईंट मला सांगायचा आहे जपानमधल्या एका दुर्घटनेबद्दल. जपानमध्ये 1 तारखेला एक भूकंप झाला होता आणि दुर्दैवाने 2 तारखेला परत एक अपघात झाला. त्यात विमान इन्व्हॉल्व होती. जपान एअरलाइन्सच्या एका विमानाने रनवेला उतरताना एका कोस्ट गार्डच्या छोट्या विमानाला धडक दिली आणि दोन्ही विमानांनी पेट घेतला. यात झालं काय की छोट्या विमानात जे 6 लोक होते त्याच्यापैकी 5 मृत्युमुखी पडले, 1 वाचला. आणि पॅसेंजर विमान जे होतं जपान एअरलाइन्सचं, त्याच्यामध्ये 367 पॅसेंजर्स होते आणि 12 क्रू मेंबर्स होते. आणि मुख्य गोष्ट ही की या मोठ्या विमानातले सगळे प्रवासी आणि सगळे क्रू मेंबर्स सुखरूप बाहेर पडले. विमानाने आग घेतलेली पेट घेतलेला असताना सुद्धा हे लोक बाहेर पडले. हे ते अचीव कसं करू शकले? ही फार मोठी अचीवमेंट आहे की एवढी मोठी दुर्घटना घडली, विमानाने पेट घेतला आणि सगळेचे सगळे प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुखरूप बाहेर पडले. त्याचं कारण असं आहे की जपान एअरलाइन्सनी याच्याबद्दल खूप स्टेप्स घेतल्या होत्या. तिथे जे आधीचे विमान अपघात झाले होते, काहीतरी 1985 मध्ये एक मोठी दुर्घटना झाली होती आणि त्यानंतर त्यांनी खूप स्टडी केला आणि काय करायला पाहिजे हेच त्यांनी
त्याचे रूल्स बनवले, नियम बनवले, आपल्या क्रू मेंबर्सला प्रशिक्षित केलं, पॅसेंजर्सला वेळोवेळी अवेअर करत राहिले की अशा वेळेस कसं वागावं, अशा वेळेस काय स्टेप घ्यावं. त्या दिवशी त्यांनी काय केलं की विमानाने पेट घेतला होता, तर त्या क्रू मेंबर्सनी तिथे सगळ्यात सुखरूप अशा पद्धतीने जाता येईल असा दरवाजा कोणता ते चेक केलं आणि तोच दरवाजा उघडला. बाकीच्या दरवाजांना त्यांनी प्रवाशांना उतरू नाही दिलं, त्याच दरवाज्यातून जायला सांगितलं. हे करताना त्यांचं जे पब्लिक हे होती अनाउन्स सिस्टीम ती बंद पडली, तर त्यांनी ते भोंगे असतात ते वापरले आणि त्यांनी मोठ्या मोठ्याने सूचना दिल्या सगळ्यांना, प्रवाशांना की कसं जायचं, कुठे जायचं. आणि त्यामुळे ताबडतोब प्रवासी बाहेर पडू शकले. अशा वेळेस एक लॅडर, एक स्लाईड टाकल्या जाते इमर्जन्सीमध्ये आणि प्रवाशांनी दरवाज्यातून त्याच्यावर उड्या मारून घसरत जायचं असतं. तर पटापट सगळ्या लोकांनी ते फॉलो केलं आणि ते सुखरावले. जसे ते उड्या मारून स्लाईडवरून बाहेर पडायचे, ताबडतोब विमानाच्या दूर निघून जायचे आणि त्यामुळे ते सगळे सुखरूप राहिले. अजून एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की प्रवाशांनी सुद्धा सूचना दिलेल्या फॉलो केल्या. कोणी आर्ग्युमेंट नाही केलं, काही नाही केली. प्रवाशांनी आपलं लगेजसुद्धा घेतलं नाही बरोबर, कारण लगेज घेत बसले असते तर त्यात वेळ गेला असता. इतकी सावधगिरी बाळगली, इतके नियम त्यांनी पाळले, त्याच्यामुळे कोणाची प्राणहानी झाली नाही. यात आपल्याला शिकण्यासारखं बरंच काही आहे. ती जी शिस्त आहे आणि इमर्जन्सीमध्ये काय करायचं याचं जे प्रशिक्षण दिलं गेलेलं होतं, त्यामुळे ते सगळे वाचले. हे लक्षात घ्या की दैववादी होऊन चालत नाही. यातून आपल्या आजूबाजूला जे अपघात होतात, आपणही काही प्रसंगातून जातो, त्या प्रसंगातून आपल्याला शिकून पुढे तसं होऊ नये म्हणून खबरदारी घ्यावं लागतं आणि त्याच्यामुळे आपला नक्कीच फायदा होतो. आज मी इथेच थांबतो की कारण पतंगाचा सीझन झाला होता म्हणून एक छोटासा व्हिडिओ बनवावा म्हणून हे झालं आणि जपानचंही उदाहरण इतक्यातलंच आहे म्हणून त्याच्याबद्दल सांगितले. आणि नेहमीप्रमाणे सगळ्यांना विनंती आहे की माझा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. धन्यवाद.